शेवटचा फिगर आहे टोटल जिल्ह्याचा एकंदरीत 63.28%, 63.28% टोटल. ओके. कॉन्स्टिट्युएन्सी निहाय गेलं तर मिरजेचा 57.53, सांगलीचा 56.04, इस्लामपूरचा 69.55, शिरालाचा 70.16, पलूस कडेगावचा 65.99, खानापूरचा 62.03, तासगाव कवटेमंकालचा 65.47, जतमधला 62.07 असा एकंदरीत जिल्ह्याचा 5 वाजतापर्यंतचा अंदाजित फिगर आहे ते 63.28 आहे. तर अजूनही आपल्याकडे क्लोज ऑफ पोल करायला. ओके. अजून हे सगळ्यांचं झाल्यानंतर क्लोज ऑफ पोल पर्यंत आकडा थोडा बदलतो आणि एक्झॅक्ट फिगर जे आहे उद्या आपण एंड ऑफ पोलला आपण डिसाईड करतो. ओके. तर आमचा अपेक्षा असा आहे की आत्ता 5 वाजता 63.28 आहे, ते आणखीन वाढेल आणि लास्ट विधानसभापेक्षा यावेळी जास्त टक्केवारी होईल असा आमचा अंदाज आहे. तर वोटर्स आतापर्यंतची 63.28चा आपण बघितला टोटल त्यांनी 5 वाजेपर्यंत मतदान हक्क जे बजावलेली आहे 16,04,816. ओके. 16,04,816 इतके लाख, 16 लाखपेक्षा जास्त लोकांनी 5 वाजेपर्यंत वापर केलेली आहे. त्याच्यातला पुरुष मतदार आहे 8,10,819 आणि स्त्री मतदार आहे 7,93,950 आणि तृतीय पंथीच्या 47 आणि ऑलमोस्ट निम्मा स्त्री आणि पुरुषच्या झालेली आहे. अतिशय चांगला प्रतिसाद यावेळी भेटलेली आहे आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने वोट केलेली आहे. अगदी पीसफुल प्रोसेसमध्ये आपल्याला करण्यात आलेली आहे. तर आता हा 63.28 आहे, आणखीन वाढण्याची पण शक्यता आहे. तर इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील प्रत्येक मतदार बंधू भगिनींना आणि जे काही लोकांनी बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सहकार दिलेले आहे इन्क्लुडिंग पत्रकार, सो सगळ्यांना माझा खूप खूप आभार. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आज संध्याकाळी आणि उद्यापर्यंत आपल्याकडे फायनल होऊन जाईल. ओके. कुठेही मेजर घटना कुठेही घडलेले नाही आहे आणि अतिशय काही कमी प्रमाणात मशीन्स बदलण्यात गेला होता. ओके. सो जास्त नाही आहे. अराउंड मशीनची संख्या बघितलं गेलं तर आय थिंक एक 21 व्हीव्हीपॅट्स पोलच्या दरम्यान सगळ्या जिल्ह्याचा मिळून, त्याच्यानंतर आय थिंक 14 BU आणि 12 CU. मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा मॅडम देतील. मॅडम 12 मॅडमकडनं करून घ्या. यार हे सांगू शकत नाही. प्रॉब्ली आमचा अंदाज असा आहे आता 63.28 आहे हे 5 वाजेपर्यंत. ऑफिशियली अजून 1 तास आहे 5 ते 6. ओके. त्यापर्यंत 1 तास आणि त्याच्यानंतर 6 नंतर तो मेरा कम से कम माझा कमीत कमी अंदाज आहे की 4 ते 5% कमीत कमी, जास्त पण वाढू शकतो. तुम्हाला जेव्हा आपण जे क्लोज ऑफ पोल आणि एंड ऑफ पोल जे दोन असतं, आज आपण क्लोज ऑफ पोल करतो म्हणजे 8-9 वाजेपर्यंत, म्हणजे सगळे बाकीचे सगळे करून त्यांनी क्लोज बटन दाबण्याच्या नंतर जे आकडे करतो ते 8-8:30 पर्यंत आपल्याला कळेल. आणि उद्या आपल्याकडे 11:30-12 पर्यंत एंड ऑफ पोल म्हणजे जे आपण आकडे टाकतोय त्याला पुन्हा फिजिकली आपण व्हेरीफाय करतो. सो प्रॉब्ली आज 8-9 वाजेपर्यंत तुम्हाला अजून एक आकडा मिळणार. ओके. तो ते निश्चित त्याच्यापेक्षा जास्त असणार कारण त्यावेळेस 5 वाजल्यापासूनचा असणार. आता ही आकडे जे आहे 5 वाजेपर्यंत आहे, तो 5 ते 6 आणि 6 ते तिथपर्यंत आहे. सो बाय अँड लार्ज कुठेही कोणताही व्हॉट यू से की सिरियस घटना कुठेही घडलेली नाही आहे, अगदी पीसफुलमध्ये झालेली आहे. आता पुढच्या टप्प्यात आपण काय करतो, उद्या सदर 17C फॉर्म्स जे आहे तर त्या विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये स्क्रुटिनी असणार. 17Cचा छाननी असतात. ओके. छाननी करतात. ओके. सगळे व्यवस्थित झालं किंवा नाही झालं ते ऑब्झर्व करतात. ऑब्झर्व झाल्यानंतर आपल्याकडे 23 तारखेला त्या मतदारसंघामध्ये काउंटिंग सकाळी 8 वाजताला सुरू होतं. तर काउंटिंगसाठी देखील सर्व अरेंजमेंट्स व्यवस्थितपणे सुरू आहे आणि ते अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे काउंटिंगसाठी जे काही अरेंजमेंट्स लागतील ते सगळ्यांची पण व्यवस्थितपणे केलेली आहे. आपल्याकडे पुरेशी बंदोबस्त देखील सर्व स्ट्रॉंग रूमकडे आणि बाकीच्या एरियाकडे सगळ्यांकडे आपल्याकडे व्यवस्थितपणे आहे. देर इज नो इश्यूज. आणि सर्वांना मी एवढंच विनंती करतो, आचारसंहिता अजून संपलेले नाही आहे. काउंटिंगच्या नंतर देखील आपल्याकडे एंड ऑफ द पोलिंग प्रोसेस जे आहे ते 25 तारखेपर्यंत आहे. तो ऑफिशियली ECA कडनं आपल्याकडे पत्र येईल की आचारसंहिता संपलेले म्हणून.
सो दरफोर कोणी असं समजू नये की आता इलेक्शन झालं तर आचारसंहिता संपलेली आहे असं कोणी समजू नये. कोणताही तुम्ही आचारसंहितेचा भंग होणार तसा कोणी कुठलाही कृत्य करू नये, जेणेकरून इलेक्शनची सँक्टिटी आपल्याकडे एफेक्ट होईल. सो सगळ्यांना मी आज पार्लमेंटपेक्षा आपण काही ठिकाणी व्यवस्था थोडा आणखीन चांगली करायचा आपण प्रयत्न केला. रांगेच्या व्यवस्थापन असेल की लोकांना बेटर वोटर एक्सपिरियन्स करण्यासाठी असेल. आणि आपल्याकडे जवळपास 1460 पोलिंग केंद्रामध्ये आपण वेबकास्टिंग पण लावला होता. तिथून 2 प्रकारचा कंट्रोल रूम, एक जिल्हा स्तरावरती पण कंट्रोल रूम केला होता, आता आम्ही पण तिथे बसले होतो. तर तिथून सर्व रांगेचा आणि बाकीच्या गोष्टीचा आपण मॉनिटर केलेली आहे आणि AC स्तरावर देखील चांगलं मॉनिटरिंग केलेली आहे. सो एकंदरीत आपल्याकडे पोलिंग चांगलं झालेली आहे. अजून या 2-3 तासानंतर अजून आपल्याकडे एक्झॅक्ट फिगर कळेल. तर सर्वांनी पुन्हा अजून एक 2-3 दिवसापर्यंत 25 तारखेपर्यंत जे होणारे आपला आचारसंहिता आहे त्याचे देखील सर्वांनी पालन करण्यात यावं आणि कोणताही असं कृत्य करू नये जेणेकरून आचारसंहितेचा सँक्टिटी जे आहे ते इफेक्ट होईल. सो